अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मराठा समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। यावेळी मनोज जरांगे पाटील विरुद्ध लावण्यात आलेली एसआयटी चौकशी रद्द करण्याची मागणी करण्यात आली। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध एसआयटी चौकशी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी मराठा समाज बांधवांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोषणाबाजी केली। आतापर्यंत लोकशाही पद्धतीनं आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या जरांगे पाटील यांच्या विरुद्ध एसआयटी चौकशी ही अन्यायकारक असून राज्यातील संपूर्ण मराठा समाजात असंतोष निर्माण झाला असल्याचं निवेदनात म्हटलं आहे। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अकोलेकरांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत आश्वासन सुद्धा देऊन अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तर ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली। सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ। आपल्या सर्वांना माहीतच आहे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील अतिशय शांततामय मार्गाने मराठा आरक्षणाचा हा लढा सुरू होता, पण कुठेतरी सरकारला या मराठा आरक्षण हे चिरडून आरक्षणाचा जो लढा हा चिरडून टाकायचा आहे, त्याचं निमित्त करून थोडं काही त्यांच्या तोंडातून काही जे निघालं असेल त्याच्यावर एसआयटी स्थापन केलेली आहे। माझा मुद्दा हा शासनाला असा आहे, याच्या अगोदर याच्यापेक्षा प्रमुख असे वक्तव्य सभागृहाच्या बाहेर झाले, त्याच्यावर एसआयटी दाखल झालेली नाही आहे। आणि तसेच मराठा आरक्षणच्या अतिशय शांततामय मार्गाला चिरडून टाकण्याचा हा कुटील डाव शासनाचा आहे आणि त्यांच्यावर जी एसआयटी स्थापन केलेली आहे ही चुकीची आहे। याकरता आम्ही महाराष्ट्राच्या शासनाचा निषेध व्यक्त करतो आणि या पूर्ण षडयंत्रामागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत ते कुटील नीती अवलंबत आहेत। फडणवीस साहेब यांच्यावर मागे सर्व यांच्या मागे त्यांचा हात आहे। फडणवीस साहेबांनी जो एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय पास करून घेतला विधानसभेमध्ये, तो मागे घेण्यात यावा, त्यांच्यावर एसआयटी ही रद्द करण्यात यावी।